नमस्कार. राजकॅप क्रीडा प्रबंधितामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मुंबई ते जव्हार या एक दिवसाच्या ट्रिपबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई ते जव्हार हे साधारण 130 किलोमीटर अंतर आहे. हे पूर्वीचे ठाणे आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे आपण प्रायव्हेट कॅब, मोटरसायकल याद्वारे जाऊ शकतो. तसे येथे जाण्यासाठी आपण ST बसचा देखील सहारा घेऊ शकतो. चला तर मग तुमचा वेळ न दवडता आपण आपल्या या ब्लॉगला सुरुवात करू. सुरुवातीला आपण पाहिला तो जयविलास पॅलेस, जव्हार येथील एक महत्त्वाचा पॅलेस आणि त्याच्याच बाजूला हा हनुमान पॉईंट म्हणून एक ठिकाण आहे. आणि तिसरे हे ठिकाण आहे जे सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणून या ट्रिपमधील म्हणता येईल, हे म्हणजेच कालमांडवी धबधब्याला जाण्यासाठी असलेली ही वाट. साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावर जव्हारपासून हा कालमांडवी धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. जव्हारपासून पुढे थोड्याच अंतरावर असलेला हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण. जवळ जाईपर्यंत हा धबधबा आपल्याला दिसून येत नाही, परंतु येथे गेल्यावर परत पावले घराकडे निघणं तेवढंच अवघड. सुरुवातीला हा नुसता खडकच दिसतो आणि छोटीशी पाण्याची धार. प्रथमदर्शनी तर असं वाटतं की आपला हा प्रवास फसला की काय. आम्ही येथे पोहोचलो. बरीच मंडळी येथे या धबधब्याचा आनंद घेत होती. आम्ही देखील थोडा वेळ स्तब्ध राहून बरीच मंडळी येथे या धबधब्याचा आस्वाद घेत होती. उंचावरून उड्या मारून धबधब्याच्या साठलेल्या पाण्यामध्ये उड्या मारत होती. आम्ही बरोबरच घेऊन आलेली केळी येथे बसून फस्त केली आणि पुन्हा पुढे मुख्य धबधब्याकडे चालायला लागलो. अत्यंत सुंदर असा हा धबधबा नजरेचे पारणे फेडणारा होता. आपण पाहू शकतो हा छोटासाच धबधबा आहे आणि येथे पुढे पाणी साचल्यामुळे बरेच लोक येथे उंचावरून उड्या देखील मारत होते. थोडे पुढे गेल्यावर कळाले की आम्ही पाहत होतो तो धबधब्याचा सुरुवातीचाच भाग होता आणि आता जो नजरेस पडतोय तो मुख्य धबधब्याचा भाग आहे. येथून अजून एक प्रवाह थोडासा खडकामधून वाहत होता. तोही अत्यंत सुंदर असा दिसत होता आणि ही धबधब्याची आणि या जलप्रवाहाचा मुख्य भाग आपण पाहू शकतो. कशा प्रकारे येथे लोक याचा आनंद घेत आहेत. तर मग मंडळी, आपला आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका.